दरम्यान आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी राजकीय बातमी आपण बघणार आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली आणि वर्षा निवासाने सुनेत्र पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी आपण बघतोय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहे? बारामती पोटनिवडणुकी बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्याचं दिसून येतं। यासाठीच आता सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी घेतली। आता यावेळी राष्ट्रवादीचे इतर नेते देखील उपस्थित होते। मुळात काँग्रेसला विनंती करून देखील काँग्रेसने अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज मागे न घेण्याची भूमिका आता तरी काँग्रेसची दिसून येते। अशा परिस्थितीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने यात काही तोडगा काढता येतो का याची चर्चा झाल्याचं समजतं आणि राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांचे सुद्धा इतर प्रशासकीय काही विषय होते त्या दृष्टिकोनातून चर्चा आहे। या बैठकीमध्ये हसन मुश्रीफ होते आणि काही वेळांपूर्वीच हसन मुश्रीफांच्या विधानसभेतले प्रतिस्पर्धी समरजित घाडगे यांचा भाजपात परत एकदा प्रवेश झालेला आहे। यामुळे सुद्धा काही याबाबतची चर्चा झाली का असे आता तर्कवितर्क लावले जात आहेत। कुठे ना कुठेतरी भाजप स्वतःचे वेगवेगळ्या लोकांना पक्षप्रवेश परत एकदा देत असताना मित्र पक्षामधल्याच मेन नेत्यांच्या समोरचे प्रतिस्पर्ध्यांना हे पक्षप्रवेश असल्यामुळे कुठेतरी अस्वस्थता वाढण्याची शक्यता सुद्धा यातनं वर्तवली जाते। याचा सुद्धा काही विषय झाला आहे का याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।